नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 36 साईजचं 3 पीस प्रिन्स कट ब्लाऊजचे कटिंग अगदी सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या पद्धतीनं जर तुम्ही कटिंग कराल तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल. तर आपण मापं बघूया. तर हे बघा, छाती आहे 36, पूर्ण उंची 14 इंच, मुंडा आहे 6 इंच, मागील गळा 8.5 इंच, पुढील गळा 6 इंच, शोल्डर आहे 5 इंच, आडे आहे 3 इंच, भाई उंची आहे 5 इंच, भाई घेरा आहे 11 इंच. हे अशा पद्धतीने सगळी माप आहे. ह्या पद्धतीनं आपण 3 पीस 36 साईज प्रिन्स कटचं आपण कटिंग करणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात. तर हे बघा, आता आपण उंची घेणार आहोत. तर पूर्ण उंची आहे 14 इंच. शोल्डर आहे 5 इंच, मुंडा आहे 6 इंच, इथून मुंडा घ्यायचा आणि पुढील गळा पण 6 इंच आहे. तर इथून आपण शोल्डरचं माप घेतलेलं आहे, इथून आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे. मुंड्याचं माप आपण जिथून घेतलेलं आहे तिथून आपण छातीचं माप टाकायचं आहे. छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येणार आपला 9 इंच, प्लस मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. ते अशी सरळ रेषा आखून घ्या. आडे आहेत 3 इंच, इथून अशी सरळ रेषा आखून घ्या गळ्यासाठी. इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे गोल. इथून आपल्याला मुंड्याचा पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावर, मागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती. आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे योगपट्टीसाठी 3 इंच. आणि इकडून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच. हे असा योगपट्टीचा आकार द्यायचा अशा पद्धतीने. जर बऱ्याच मैत्रिणींना योगपट्टीचा आकार जर देता येत नसेल तर इकडून तुम्ही 2 इंच घेऊन, इकडून पण 2 इंच घेऊन, वरती तुम्ही 1 इंच जर घेतलं तर तुम्ही असा क्रॉस करून योगपट्टीचा आकार देऊ शकता. तर आपण आता मुंड्याचा आकार देऊया. इथून असं घेऊन हे बघा, हे अशा पद्धतीनं आकार घ्या. आतील मुंड्याचा आकार थोडासा आतून घ्या, 1/2 इंच, जास्तही आतून घेऊ नका. हे जे आपले कार्डशीट पेपर आहे आणि हा बॅक आणि फ्रंट साईडचे 2 पार्ट आहेत. तर इथून आपल्याला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे, तर तो द्यायचा आहे 3.5 इंचावर. आणि इथून आपल्याला द्यायचा आहे 9 इंचावरती. हे असं आकार काढून घ्यायचा. 1 इंच इकडं टक्ससाठी, 1 इंच ह्या साईडला. आणि जो आपण इथं 2 इंच आपलं टक्ससाठी केलेला आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे या साईडला 2 इंच एक्स्ट्रा. हे बघा, म्हणजे हे जो टक्समध्ये कटिंग केल्यानंतर, हे कट झाल्यानंतर एक्स्ट्राचं माप कमी होणे म्हणून कमर घेरला, त्यासाठी आपल्याला 2 इंच इकडच्या साईडला घ्यावं लागणार आहे. तर आता आपल्याला इकडं प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. प्रिन्स कटचा आकार आपल्याला असा ह्या पद्धतीने द्यायचा आहे मुंड्यामध्ये. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीने तुम्ही 3 पीस प्रिन्स कटचं
मार्किंग करू शकता. इथून आपण पूर्ण उंची घेतलेली आहे, इथून आपण शोल्डर घेतलेला आहे, इथून आपण पुढील गळा घेतलेला आहे, इथून योगपट्टी 3 इंचावर, इथून 2 इंचावर योगपट्टी घेतलेली आहे, इथून आपण 9 इंचावर घेतलेला आहे, इथून 3.5 इंचावर घेतलेला आहे, ह्या साईडला 1 इंच, ह्या साईडला 1 इंच घेतलेला आहे. आणि जो आपण इथं कट केल्यानंतर हे कवर होण्यासाठी इकडच्या साईडला आपण 2 इंच घेतलेला आहे. तर आपण बॅक आणि फ्रंटचं कटिंग करून घेऊया. तर हे बघा. हे ह्या अशा पद्धतीनं हे 2 पार्ट आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत. ह्या पार्टचं आपण कटिंग करून घेऊया. हे इथून जे आपल्याला आलेला आहे आकार हा असा व्यवस्थित कट करून घ्या. हे आपलं अशा पद्धतीनं 3 पीस प्रिन्स स्कर्टचं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. हे बॅक साईड बघू शकता. हे बॅकला हवं तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा गळा आखून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही पान गळा किंवा व्ही गळा तुम्हाला जो गळा हवा आहे तो तुम्ही कट करू शकता. तर आपण आता बघूया भाईचं कटिंग. भाई उंची आहे 5 इंच. हा घेर आहे 9 इंच. इथला खड्डा आहे 3 इंच. इथून आपल्याला 1 इंच घ्यावं लागेल. आणि भाई घेर आहे 11 इंच. आता ह्या दोन्हीचा आपल्याला मध्य करावा लागेल. परत ह्या दोन्हीचा आपल्याला मध्य करावा लागेल. इथून आपल्याला 1 इंच वरच्या मुंड्याचा आकार व्हायचा, अर्धा इंच खालील मुंड्याचा आकार आणि इथून असा व्यवस्थित शेप द्या तुम्ही. मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही अगदी सोपी पद्धत आहे भाईची कटिंगची. ह्या पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊज कट कराल तर अगदी परफेक्ट, काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. हे झालं आपल्या भाईचं कटिंग. हे झालं आपलं बॅक साईडचं कटिंग. हे आपलं प्रिन्स कटचं कटिंग.
आणि हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग. हे अशा पद्धतीनं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज पीसवर ह्याचं कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कट करायचं असेल तर ते मी नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, काही कळालं नसेल तर तुम्ही नक्की विचारा. तुम्हाला अशा पद्धतीनं हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता. धन्यवाद.